हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण GMC परीक्षेच्या संदर्भात ऑफिशियल परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे आणि परीक्षा कधी होणार आहेत वगैरे ते पाहूयात. आपण त्या परिपत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे ते. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला GMC साठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GMC रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर, मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी 4 विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. तर या ठिकाणी पहा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांनी म्हणजे GMC बरं का, तर त्यांनी महत्त्वाची सूचना म्हणून काय दिलेलं आहे, तर विषय वर्ग 4 समकक्षे संवर्गातील सरळ सेवेच्या परीक्षेबाबत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधीनस्थ असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील वर्ग 4 समकक्ष संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील 680 रिक्तपदे सरळ सेवेने भरण्याकरिता वृत्तपत्रामध्ये तसेच संस्थेच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली होती. तसेच जिल्हा निवड समितीमार्फत ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर प्रोग्राम बेस्ड टेस्ट परीक्षा घेण्याकरिता पात्र उमेदवारांकडून 30/1/2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. IBPS कंपनीतर्फे परीक्षा लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तारखा निश्चित झाल्यानंतर संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळ gmcnagpur.org वर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येईल. याबाबत सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की सोशल मीडिया जसं की फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप एक्सेट्रावर प्रकाशित किंवा प्रसिद्ध होणाऱ्या खोट्या बातम्या अथवा जाहिरातीवर संपर्क न साधता वरील दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर बातम्या आणि अद्यतने म्हणजे न्यूज आणि अपडेट्स येथे प्रकाशित किंवा प्रसिद्ध झालेल्या बातम्या तसेच जाहिराती खऱ्या समजण्यात याव्यात. आता हे देण्याचं कारण काय माहीत आहे का, की मागच्या महिन्यात म्हणत होते की 29-30 जूनला परीक्षा होणार आहेत आणि आता जुलैमध्ये म्हणत आहेत की 28, 29, 30 जुलैला परीक्षा होणार आहेत. तर त्या तारखांना परीक्षा होणार नाहीत असं ऑथेंटिकपणे यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे. अजून ऑथेंटिक तारखा जाहीर झालेल्या नाहीत. तसेच उमेदवारास आव्हान करण्यात येते की शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी व तोतयागिरी अथवा दलाल यांनी पैशाची मागणी केल्यास अपप्रचार इत्यादीस बळी पडू नये. असे आढळून आल्यास अशा व्यक्तीविरुद्ध ACB टोल फ्री क्रमांकावर 1064 किंवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी असं माहिती यांनी दिलेली आहे. तर ही एक महत्त्वाची सूचना होती. अजून परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत आणि ऑथेंटिक अशी ही सूचना त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.